आपलं तिसरं प्रकरण आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, अंकगणिती श्रेणी. यामध्ये आपल्याला सिक्वेन्स म्हणजे काय, क्रमिका म्हणजे काय हे पाहायचं आहे. क्रमिका म्हणजे संख्यांच्या ठराविक क्रमाने असणाऱ्या मांडणीला क्रमिका असं म्हणतात. अ सेट ऑफ नंबर वेअर द नंबर्स आर अरेंज इन अ डेफिनाइट ऑर्डर लाईक द नॅचरल नंबर इज कॉल्ड सिक्वेन्स. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तुम्ही शिकलेला आहात. पुढील पदे ओळखा त्या पद्धतीने. तर इथे आता तुम्ही निरीक्षण केलं तर वर्तुळं आहेत, सर्कल्स आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये 1, 1, नंतर 3, 5, 7. 2, 2ने इन्क्रीज होत गेलेले आहेत, 2, 2ने वाढत गेलेले आहेत. म्हणजे 9, 11, 13, 15, 17, 19 असे तिथं स्ट्रक्चर येईल. त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये जर त्रिकोण बघितले तर पहिल्या ह्याच्यामध्ये म्हणजे फर्स्ट ट्रायंगल जे काढलेले आहेत ते किती आहेत, 5 आहेत. नंतर आहेत 8, नंतर आहेत 11. 3, 3ने इथं वाढत गेलेले आहेत. म्हणजे इथंही तुम्ही पॅटर्न हा पूर्ण करू शकता. आपल्याला टर्म्स इन सिक्वेन्स, आपल्याला क्रमिकेमध्ये पद कोणतं पद कितवं आहे हे काढायचं. कितवे पद कोणतं आहे हे बघायचं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये T1 फर्स्ट टर्म represented by T1, second term represented by T2, third term represented by Tn, T3, last term represented by Tn. म्हणजे आपल्याला इथे पहिलं पद हे T1, दुसरं पद T2, तिसरं पद T3 या अक्षराने दाखवायचे. इथं ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती ही ॲक्टिव्हिटी तुम्ही पाहू शकता. तिसरी ॲक्टिव्हिटी मी डायरेक्ट घेते. T1 -2 आहे, T2 किती आहे इथे -6, T3 -10, T4 -14. पेज नंबर 57 वरती ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर ह्या तुम्ही 6च्या 6 ॲक्टिव्हिटी पूर्ण करायच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला पहिली, दुसरी, तिसरी आणि 5वी या अंकगणिती श्रेणी असतील की जे आपल्याला इथे गणिती श्रेणी शिकायची आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन, फर्स्ट एक्झाम्पल, सेकंड, थर्ड अँड फिफ्थ एक्झाम्पल. डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे, फरक हा स्थिर आहे, म्हणूनच त्याला अंकगणिती श्रेणी म्हटलेलं आहे. 2 क्रमागत पदातील फरक हा स्थिर असेल तर त्याला अंकगणिती श्रेणी असं म्हणतात. डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज अ कॉन्स्टंट, देन इट इज कॉल्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन. Practice set 3.1. First question, which of following sequence are AP? If they are AP, find common difference. खालीलपैकी कोणती क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे आणि असेल तर सामान्य फरक लिहा. पहिली क्रमिका आहे 2, 4, 6, 8. फर्स्ट सिक्वेन्स इज 2, 4, 6, 8. फर्स्ट टर्म T1 is equal to 2. Second term T2 is equal to 4. Third term T3 is equal to 6. Fourth term T4 is equal to 8. Here T2 minus T1 आपण सामान्य फरक काढताना पुढच्या पदातून हे मागचं पद आपण वजा करणार आहोत. T2 minus T1, 4 minus 2, 2. T3 minus T2, 6 minus 4 is equal to 2. T4 minus T3, 8 minus 6 is equal to 2. Common difference is a constant, it is a 2. Common difference D is equal to 2, which is a constant. Therefore, it is an arithmetic progression. सामान्य फरक हा D अक्षराने दाखवतात. D बरोबर 2 आणि म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. दुसऱ्या क्रमिकेमध्ये पुस्तकामध्ये एक मिस्टेक आहे. 2, 5/2, 3, 7/3 च्या इथे 7/2 आहे. इथे फर्स्ट टर्म T1 is equal to 2, second term T2 is equal to 5/2, third term T3 बरोबर 3, fourth term T4 बरोबर 7/2, T4 is equal to 7/2. T2 minus T1 is equal to 5/2 minus 2. Cross multiplication, 5 minus 2 into 2, 4/2 is equal to 1/2. Third term minus second term T3 minus T2 is equal to
3 minus 5 upon 2, cross multiplication 6 minus 5 upon 2 is equal to 1 upon 2. Fourth term minus third term, t4 minus t3, t4 वजा t3, 7 upon 2 minus 3 is equal to 7 minus 6 upon 2 is equal to 1 upon 2. Here also common difference is constant. D is equal to 1 upon 2. Therefore, it is an arithmetic progression. ही अंकगणिती श्रेणी आहे. सामान्य फरक हा 1/2 आहे, तो D या अक्षराने दाखवला जातो. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. तिसरं उदाहरण आहे थर्ड एक्झाम्पल -10 -6 -2 2. इथे पहिलं पद आहे t1 इज इक्वल टू -10, t2 इज इक्वल टू -6, t3 इज इक्वल टू -2 अँड t4 इज इक्वल टू 2. पुढच्या पदातून मागचं पद वजा करूया. सबस्ट्रॅक्ट सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, t2 minus t1 -6 in the bracket -10 is equal to -6 plus minus plus 10 minus 6 4. t3 minus t2 is equal to -2 minus 6 is equal to -2 minus plus 6 is equal to 6 minus 2 4. t4 minus t3, same step, t4 minus t3, what is the t4? 2 minus in the bracket t3 minus 2, 2 plus 2 4. Common difference is constant. D is equal to 4. Constant आलेला आहे, therefore it is an arithmetic progression. सामान्य फरक 4 आहे, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. Fourth example 0.3, 0.33, 0.333. Here first term 0.3, second term 0.33, third term 0.333. Here also we subtract two consecutive terms, t2 minus t1, 0.33 minus 0.3. आपण सबस्ट्रॅक्शन केलं ह्याचं 0.33 minus 0.3, 0.33 minus 3 0, 0.03. t3 minus t2, 0.333 minus 0.33. Here 0.333 minus 0.33, 3 minus 3 0, 3 minus 3 0. Here 0.003. If we observe, there is difference is not constant. फरक हा सारखा नाही. इथे 0.03 आहेत आणि इथे 0.003 आहेत. इथे 1 0, इथे 2 0 आहेत. म्हणजे इट इज नॉट अँड AP. कॉमन डिफरन्स इथे कॉन्स्टंट नाही. इट इज नॉट अँड AP. ही अंकगणिती श्रेणी नाही, कारण फरक इथे स्थिर आहे का नाही. Fifth example 0 -4 -8 -12.
इथे फर्स्ट टर्म 0 आहे, सेकंड टर्म -4 आहे, थर्ड टर्म T3 -8, फोर्थ टर्म T4 -12, T2 वजा T1 वजा 4 वजा 0 म्हणजेच वजा 4, T3 वजा T2 वजा 8 वजा कंसात वजा 4, वजा 8 वजा वजा अधिक धन ऋण ऋण मोठ्या संख्येचं चिन्ह, T4 वजा T3 वजा 12 वजा कंसात वजा 8 वजा 12 अधिक हे वजा आणि हे वजा अधिक अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह. कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट आलेला इथं. कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. therefore it is an AP. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. सामान्य फरक हा स्थिर आहे. सहावं गणित -1/5 -1/5 -1/5. इथं निरीक्षण केलं तरी कळते तुम्हाला की तेच पद पुन्हा पुन्हा आहे, म्हणजे इथं फरक हा शून्याचा असणार आहे. पण गणित सोडवून घ्यायचंय आपल्याला. T1 बरोबर -1/5, T2 बरोबर दुसरं पद ही तेच आहे -1/5, T3 बरोबर -1/5. पुढच्या पदातून मागचं पद वजा करायचे. T2 वजा T1 वजा 1/5 वजा कंसात वजा 1/5, हे वजा वजा अधिक होतील, म्हणजे 1/5 मधून 1/5 गेले 0. T3 वजा T2 वजा 1/5 वजा वजा 1/5 वजा 1/5 अधिक वजा 1/5, इथेही 0. फरक हा किती आलेला आहे? 0. कॉमन डिफरन्स इज 0. therefore it is an AP. सामान्य फरक 0 आहे, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. सातवं गणित. इथे पहिलं पद T1 3 आहे, T2 3 अधिक वर्गमुळात 2, T3 3 अधिक 2 वर्गमुळात 2, T4 3 अधिक 3 वर्गमुळात 2. दुसऱ्या पदातून पहिलं पद T2 वजा T1 3 अधिक वर्गमुळात 2 वजा 3, 3 ला 3 गेले, राहिले वर्गमुळात 2. T3 वजा T2 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा T2, चिन्ह काय होतील? बदलतील. 3 वजा वर्गमुळात 2, हे अधिकचे काय झाले? वजा. आपण वजाबाकी करतोय, वजाबाकी करताना चिन्ह बदलतात. 3 ला 3 गेले, 2तून हा 1 गेला, 2 वर्गमुळात 2 वजा 1 वर्गमुळात 2, म्हणजे फक्त राहिले वर्गमुळात 2. T4 वजा T3 3 अधिक वर्गमुळात 3 वर्गमुळात 2 वजा T3 ची चिन्ह बदलतील, ह्या अधिकचं वजा होईल. 3तून हा 2 गेला, म्हणजे इथेही फक्त 1 वर्गमुळात 2 राहिला. आपण 1 लिहित नाही, म्हणजे इथे सुद्धा कॉमन डिफरन्स इज अ कॉन्स्टंट. इट इज अ √2. therefore it is an AP. सामान्य फरक 2 आहे. वर्गमुळात 2 आहे, आणि म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. आपण वजाबाकी करतोय म्हणून T2चं चिन्ह बदलायचं, अधिकचं वजा झाले. T3 हे अधिकचे काय झाले? वजा झालेले आहेत. आणि यातील 8वं उदाहरण हे तुम्ही सोडवायचंय.
दुसरा प्रश्न आहे राईट अँड ए पी हुज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी. म्हणजे एक अरिथमेटिक प्रोग्रेशन आपल्याला लिहायची आहे की इथं पहिलं पद फर्स्ट टर्म दिलेले आहे आणि फरकही दिलेला आहे. अंकगणिती श्रेणी लिहायची आहे आपल्याला इथे. पहिलं पद इथं दिलेलंच आहे. पहिलं पद हे ए अक्षराने दाखवलं जातं. म्हणजे आपल्याला T1 बरोबर किती आहे इथे 10 आहे पहिलं पद. फर्स्ट टर्म म्हणजेच ए, मग त्यालाच आपण T1 म्हणतो 10. दुसरं पद काढताना पहिल्या पदामध्ये डी मिळवायचं म्हणजे T1 अधिक डी 10 अधिक 5 किती होतील 15. 5 ने हे पद वाढत जाणार आहे. तिसरं पद काढताना तसंच दुसऱ्या पदामध्ये डी मिळवायचं आहे T2 अधिक डी 15 अधिक 5 20. T4 काढतानाही तसंच करायचं आहे. तिसऱ्या पदामध्ये डी मिळवायचं आहे T3 अधिक डी 20 अधिक 5 25. म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आपल्याला काय भेटली AP इज 10 15 20 25. 10 15 20 25. तोंडीही आपल्याला कळेल. पहिलं पद 10 आहे 5-5चा फरक आहे. 5-5 पद वाढत गेले म्हणजे 10 15 20 आणि 25. पुढचं असेल 30 35 असे आपण अनेक पद काढू शकतो. अंकगणिती श्रेणी हे आपल्याला किती भेटलेली आहे ते लिहायचे 10 15 20 आणि 25. दुसरं गणित आहे ए बरोबर -3 डी बरोबर 0. शून्याचा फरक आहे म्हणजे पद काय होणार आहे शून्यानं वाढणार आहे म्हणजे पदाची वाढ होणार आहे का नाही तेच पद राहील. पहिलं पद किती आहे T1 बरोबर -3 T2 बरोबर पहिल्या पदात डी मिळवूया T1 अधिक डी -3 अधिक 0 म्हणजेच किती येणार आहे -3. तिसरं पद काढताना दुसऱ्या पदामध्ये डी मिळवला T2 अधिक डी -3 अधिक 0 -3. चौथं पद काढताना तिसऱ्या पदामध्ये डी मिळवला T3 अधिक डी -3 अधिक 0 -3. म्हणजे इथे आपल्याला अंकगणिती श्रेणी AP काय भेटलेली आहे -3 -3 -3 -3. अंकगणिती श्रेणी ही आपल्याला तीच भेटणार आहे कारण की शून्याचा फरक आहे इथं म्हणजे श्रेणीची वाढ झालेली नाही. तिसरं उदाहरण आहे ए बरोबर -7 डी बरोबर 1/2 डी बरोबर 1/2 म्हणजे अर्धानं वाढ होणार आहे इथे. ए म्हणजेच इथं अर्धा आहे अर्धा म्हणजेच किती 0.5. पहिलं पद T1 बरोबर -7. दुसरं पद T2 बरोबर पहिल्या पदामध्ये आपण डी मिळवणार आहोत -7 अधिक 0.5. अधिक वजा होणार आहे 7 मधून अर्धा गेला म्हणजे किती राहणार आहे इथं 6.5 मोठ्या संख्येचं चिन्ह. T3 बरोबर T2 अधिक डी 6.5 अधिक 0.5 अधिक वजा होणार आहे 6.5 मधून अर्धा गेला म्हणजेच किती राहणार आहे फक्त -6 मोठ्या संख्येचं चिन्ह. T4 बरोबर T3 अधिक डी -6 अधिक 0.5 6 मधून 0.5 गेले 5.5 राहतील मोठ्या संख्येचं चिन्ह. म्हणजे इथं आपल्याला AP काय भेटलेली आहे -7 अर्धानं AP वाढत गेली -6.5 -6 -5.5. अंकगणिती श्रेणी. तर आपण इथं अर्धा 1/2 म्हणजेच किती 0.5. चौथं गणित आहे ए बरोबर -1.25 आणि डी बरोबर 3. पहिलं पद T1 हे -1.25 आहे. दुसरं पद -1.25 म्हणजेच T2 बरोबर आपण काय करतो T1 अधिक डी -1.25 अधिक 3 अधिक वजा 3 मधून 1.25 घालवायचे आपल्याला. इथे बघा 3 मधून सव्वा गेला म्हणजे किती राहणार आहे 1.75. तोंडी करू शकता तुम्ही
T3 मध्ये बरोबर T2 अधिक D 1.75 अधिक 3. 3 आणि हा पूर्ण एक 4 4.75. चौथं पद काढताना T3 अधिक D 4.75 अधिक 3 7.75. म्हणजेच आपल्याला AP ही काय भेटलेली आहे वजा 1.25 1.75 4.75 7.75. तिसरा प्रश्न आहे फाइंड फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन AP. अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद आणि सामान्य फरक लिहायचा आहे. आता फरक काढायला पण शिकलेलो आहोत की दुसऱ्या पदातून पहिलं पद, तिसऱ्या पदातून दुसरं पद, म्हणजे पुढच्या पदातून मागचं पद हे वजा केलं की आपल्याला सामान्य फरक भेटतो. पहिलं पद इथे किती आहे ए अक्षराने दाखवतो आपण, किती आहे 5. डी बरोबर फरक काढायचा आहे, पुढच्या पदातून मागचं पद हे आपल्याला वजा करायचं आहे, म्हणजे 1 वजा 5 किती राहणार आहे 1 वजा 5 वजा 4. म्हणजे फर्स्ट टर्म इज 5 अँड कॉमन डिफरन्स इज -4. दुसऱ्या गणितामध्ये ए बरोबर पहिलं पद आहे 0.6 आणि डी बरोबर आपण पुढच्या पदातून मागचं पद हे वजा करणार आहे 0.9 वजा 0.6 म्हणजेच किती राहतील 0.3. तिसऱ्या ह्याच्यामध्ये ए बरोबर 127 पहिलं पद, डी बरोबर फरक 135 वजा 127, क्रमिका ही वाढत गेलेली आहे म्हणजे किती आलेलं आहे 8. चौथं गणित त्याच्यामध्ये पहिलं पद आहे ए बरोबर 1/4 आणि फरक डी बरोबर 3/4 मधून 1/4 आपण वजा करणार आहे, छेद समान आहे, 3तून 1 गेला 2/4 म्हणजे 1/2. अर्धा त्यानं पद हे वाढत गेले म्हणजे इथे आपलं पहिलं पद 1/4 आहे आणि फरक किती आहे 1/2. अभ्यास 3.1 आपला पूर्ण झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय शिकलो, अंकगणिती श्रेणी आहे की नाही ओळखा, पहिलं पद काढा आणि अंकगणिती श्रेणीची पहिली 5 पदे लिहा.